वेलकम फ्रेंड टू इंद्रबाई ललवानी ज्युनियर कॉलेज जामनेरपुरा जामनेर डिस्ट्रिक्ट जळगाव. इथं आपण तिसरं चॅप्टर सुरू केलेलं आहे, सम ॲनालिटिकल टेक्निक्स. हे चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन येत आहेत संदीप राजपूत. मित्रांनो, मागच्या ऑनलाईन लेक्चरला आपण जे काही ॲनालिटिकल टेक्निक्सचं आपण डिस्कशन करतो आहे, त्यातली फिल्ट्रेशनची ही जी काही टेक्निक आहे, ही टेक्निक आपण व्यवस्थित समजून घेतलेली आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलायझेशन आणि डिस्टिलेशन ह्या दोन प्रोसेसेस आहेत त्या समजून घेणार आहोत. डिस्टिलेशनची प्रोसेस ही इनकम्प्लीट आहे, जी आपण पुढच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये अजून त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. पुन्हा एक वेळेस सांगतो तुम्हाला की आपण हे ऑनलाईन लेक्चर जे सुरू केलेलं आहे ते बसेसची स्ट्राईक चालू आहे आणि त्याच्यासाठी सुरू केलेलं आहे. ते संपेपर्यंत आपलं कॉलेज, आपलं शिक्षण हे थांबायला नको, म्हणून आपल्याला नाइलाजास्तव हे ऑनलाईन लेक्चर घ्यावे लागत आहेत. सो बी केअरफुल. त्यात असं काही खूप वेगळं आपण घेतो अशातला भाग नाही. ऑनलाईन लेक्चर आपण ऑलरेडी घेतलेले आहे त्याच्या आधी, पण आता मजबुरीने घ्यावं लागत आहेत. सिलेबसही आपल्याला कंप्लीट करावं लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन लेक्चर घ्यावं लागत आहेत. ओके, ठीक आहे, स्टार्ट करू आपण. क्रिस्टलायझेशन म्हणजे नेमकं काय ती तर समजून घेऊ आपण. इथं क्रिस्टलायझेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉलिड क्रिस्टल ऑफ द सबस्टन्स बाय प्रेसिपिटेटिंग इट आउट फ्रॉम सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. काय सांगितलं त्यांनी? क्रिस्टलायझेशनची प्रोसेस अशी प्रोसेस आहे की फॉर्मेशन ऑफ सॉलिड क्रिस्टल ऑफ सबस्टन्स बाय प्रेसिपिटेटिंग इट आउट किंवा सेपरेटिंग इट आउट फ्रॉम द सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. याचं चांगलं उदाहरण देतील आपल्याला. घरामध्ये जे काही साखरेचं पाक बनवले जातात त्याच्या संदर्भामध्ये, साखरेचा पाक बनवत असताना जे काही आईने साखरेचा पाक बनवलेला आहे, आता दिवाळी संपलेली नुकतीच, गोडधोडाचे पदार्थ झाले असतील, त्यात साखरेचा पाक आईने नक्कीच बनवला असेल. आईने साखरेचा जो काही पाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये तो तुमचा सॅच्युरेटेड सोल्युशन आहे की ज्यात तुमचं ॲडिशनल जे काही सोल्यूट आहे ते सोल्यूट ॲड होत नाही आहे, त्याच्यामध्ये साखर त्यात ॲड होत नाही आहे. ठीक आहे, पण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की त्यात हीट करत जायचं आणि अजून साखर ॲड करत जायची, अजून साखर ॲड करत जायची, अजून साखर ॲड करत जायची, जोपर्यंत ती साखर ॲड होणे थांबत नाही. त्याला आपण इथं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. ओके, आणि त्याच वेळेस तुमची कंटिन्युअस हिटिंगसुद्धा दिलेली असेल. इतकं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन जरी असं बनवलं तर साखर खूप जास्त होईल आणि तो पदार्थ आपण खाणार नाही, म्हणून इतकं गोड आपण बनवतो पण इतकंही गोड बनवत नाही. ओके, तो एक डिफरन्स लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन बनवतात त्याच्यासाठी आपल्याला 4 स्टेप्स महत्त्वाचे आहेत. एक आहे तुमचं पहिली प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की अ सोल्युशन इन विच ॲडिशनल सोल्यूट पार्टिकल कॅनॉट बी डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. ओके, जो काही तुम्हाला सॉल्वंट दिलेलं आहे, जे काही दिलेलं असेल तुम्हाला सॉल्वंट दिलेले फिक्स अमाऊंट आहेत. ओके, त्यात तुम्ही जर सोल्यूट ॲड करतायत तर सोल्यूट ॲड करत असताना ते त्याच्यामध्ये डिझॉल्व होतं. जसं पाणी आहे, पाण्यामध्ये आपण साखर टाकतो आहे, एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर आपण घेतलेलं आहे, त्यात आपण शुगर ॲड करतो ते डिझॉल्व होत जाते आणि एक स्टेज असे की तिथं ते डिझॉल्व होणे थांबतात. त्याला आपण म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला काय म्हणायचं आपल्याला? सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं. आता याच्यामध्ये काय होतं, तुमचं ते सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होत असताना त्याच्यामध्ये ज्या काही इम्प्युअर समजा त्याच्यामध्ये काही प्रत्येक घटक तो त्याच्यात डिझॉल्व होतो अशातला भाग नाही. काही डिझॉल्व होतात, काही आहेत तशाच राहतात. तर जे काही इम्प्युअर आहेत ते इम्प्युअरला आपण इथं फिल्टर करू शकतो. ओके, तर हे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. बघा काय सांगितलं त्यांनी, बाय हिटिंग. आता त्याला हीट करायचे. बाय हिटिंग डिझॉल्व द इम्प्युअर सॉलिड इन सुटेबल सॉल्वंट टू मेक इट सॅच्युरेटेड. त्याला आपण इम्प्युअर सॉलिड आहे त्या सॉलिडला त्याला सॅच्युरेट होण्यासाठी त्याला अजून हीट करायचं, अजून त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आणि त्याला सॅच्युरेटेड बनायचं. ओके, बघा एक असं म्हणतात की सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे आपण जसं टेम्परेचर वाढवतो तसं ती जी काही सोल्यूट आहे तो त्याच्यामध्ये डिझॉल्व होत जातो, अजून जास्तचा डिझॉल्व त्याच्यामध्ये होत जातो तो सोल्यूट पार्टिकल. जसं आपण साखर आहे, साखर पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती तुमची जसं हीट करते तसं ती
तिचं डिझॉल्व होण्याचं प्रमाण हे वाढतं आहे. ठीक आहे. पण मग हे एक लक्षात घ्यायचं की जे इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटी तुमचं कधीच त्या सॅच्युरेटेड होत नाही त्याच्यामध्ये. म्हणून आई खूप जास्त त्याच्यामध्ये साखर ॲड करत नाही. जर खूप जास्त साखर ॲड केली तर खूप जास्त गोड होऊन जाईल. तसं होऊ नये म्हणून आई खूप जास्त साखर त्याच्यामध्ये ॲड करत नाही. हे एक डोक्यात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये. ओके. मग आता हा काय करतात सेकंड स्टेप काय आहेत, तर हे जे काही आता ही स्टेप आई करत नाही. जे काही पाक आहे त्या पाकला आई गाळत नाही. त्याच्यातच तुम्हाला काय ते पदार्थ बनवायचे ते पदार्थ बनवून घेतात. ओके. पण हे पुढच्या आपल्याला प्युरिटी पाहिजे म्हणून पुढच्या ह्या स्टेप्स इन्क्रीज होतात याच्यामध्ये. हॉट फिल्ट्रेशन, जे काही तुमचं हॉट फिल्ट्रेशन आहे, ज्याला आपण गरम केलेलं आहे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला, त्याला फिल्टर करायचं जेणेकरून त्याच्यातलं जे काही अनडिझॉल्व सॉलिड पार्टिकल असतील ते सॉलिड पार्टिकल तिथून आपण सेपरेट आउट करून घेतो फिल्ट्रेशन करून. ओके. फिल्ट्रेशनची मेथड आपण ॲक्च्युली मागच्याच लेक्चरला पाहिली. ओके. द अबाव सोल्युशन इज क्विकली फिल्ट्रेड व्हाईल हॉट, तो हॉट असतानाच काढून घ्यायचा आहे. अनडिझॉल्व इम्प्युरिटी गेट रिमूव्ड इन दिस प्रोसेस ॲज अ रेसिड्यू, हे आपल्याला माहिती आहे. ओके. नंतर जो काही फिल्ट्रेट आहे तो जो खाली आपण जो काही कलेक्ट केलेला फिल्ट्रेट आहे त्याला कूल होऊ द्यायचं आपल्याला. त्याला काय होऊ द्यायचं इथं कूल होऊ द्यायचे. ओके. द हॉट फिल्ट्रेट इज अलाउड टू कूल, त्याला कूल होऊ द्यायचे. द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस विथ लोअरिंग ऑफ टेम्परेचर, जसं तुमचं टेम्परेचर ते थंड होईल टेम्परेचर तुमचं कमी होईल आणि ते कमी झालं म्हणजे काही तुमची जी काही सोल्युबिलिटी आहे ती सोल्युबिलिटी काय होईल तुमचं तिथं डिक्रीज व्हायला सुरुवात होईल. मग ते डिक्रीज जसं होईल तसं काही तुमचा क्रिस्टल आहे ते सॉलिड आहे तर पुन्हा त्याचे क्रिस्टल्स फॉर्म व्हायला सुरुवात होतील. ओके. ॲज अ रिझल्ट द फिल्ट्रेट बिकम्स सुपर सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्टिव्ह टू मेन डिझॉल्व सॉलिड, म्हणजे जो काही तुमचा सोल्यूट आहे ते सोल्यूट तर तुमचं पुन्हा काय होईल तो सुपर सॅच्युरेटेड झाल्यामुळे तो क्रिस्टल त्याचे क्रिस्टल फॉर्म व्हायला सुरुवात होईल. ओके. द एक्सेस क्वांटिटी ऑफ द डिझॉल्व सॉलिड कम्स आउट ऑफ द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल, तो त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. मग कोणत्या फॉर्ममध्ये ते येण्याचा प्रयत्न करेल, तो क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये तो येण्याचा प्रयत्न करेल. ओके. आणि इम्प्युरिटी मात्र त्या ज्या काही आहेत त्या ॲज इट इज राहतील. द डिझॉल्व इम्प्युरिटीज हवेवर रिमेन्स बिहाइंड इन द सोल्युशन, ज्या काही इम्प्युरिटीज आहे त्या ज्या सॅच्युरेटेड झालेल्या नाहीत त्या सुपर सॅच्युरेटेड झालेल्या नाहीत मग त्याच्यामध्ये तशा डिझॉल्व राहतात. याला पुन्हा आपण काय करणार, त्याला फिल्टर करणार. पुन्हा काय करणार आपण त्याला, बघा ही प्रोसेस आहे अशा पद्धतीने ते होणार आहेत की तुम्ही काय करणार तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन बनवणार, त्याला हॉट सोल्युशनला फिल्टर करणार. ते हे जे काही तुमचं अनडिझॉल्व फिल्ट्रेट आहे ते वरच्या बाजूला राहून जाईल आणि हे जे काही डिझॉल्व इम्प्युरिटी आणि तो सबस्टन्स तो येतो ते ह्या हॉट फिल्टरमध्ये तिथं खाली दिसणार आहे. नंतर त्याला आपण कूल होऊ द्यायचे. कूल होऊ दिलं की त्यातले जे काही क्रिस्टल्स आहे ते क्रिस्टल तुमच्या तिथं बाहेर येताना दिसणार आहेत. आपण एका व्हिडिओने सुद्धा ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. क्रिस्टल ऑफ द प्युअर सबस्टन्स आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन, त्याला आपण सेपरेट करू शकतो. द फिल्ट्रेट इज ऑप्टेन इज कॉल्ड मदर लिकर, जे काही तुमचं फिल्ट्रेट ऑप्टेन होते त्याला आपण मदर लिकर म्हणणार. ओके. क्रिस्टल्स सो फॉर्म आर फ्री फ्रॉम द सोल्युबल ॲज वेल ॲज इनसोल्युबल इम्प्युरिटीज, म्हणजे आता जे काही क्रिस्टल आहे ते क्रिस्टल जे काही फॉर्म झालेलं आहे ते सोल्युबल अँड इनसोल्युबल जे काही इम्प्युरिटीज आहेत त्यांच्यापासून तो फ्री झालेला आहेत, म्हणजे प्युअर सबस्टन्स तुमचं तिथं तो झालेला आहे. ही प्रोसेस आपण यूट्यूबच्या एका व्हिडिओ थ्रू ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. वेट. Crystals are made through a process of crystallization. Let us try to make salt crystals from a solution of salt. For this we need thread, a saturated solution of copper sulfate and copper sulfate. First we will make a supersaturated solution of copper sulfate. Light the spirit lamp. Place the copper sulfate solution on the burner. Heat the mixture. Now keep on adding copper sulfate till no more salt is dissolved. Fast. बघा काय सांगितलं यांनी याच्यामध्ये, हे जे काही तुमचं कॉपर सल्फेट आहे त्या कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे. त्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशनला ऑलरेडी सोल्युशन आहे, कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. त्या सॅच्युरेटेड सोल्युशनला काय करतात ते हीट करतात आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल कॉपर सल्फेट ॲड करतायत की जेणेकरून तुमचं जो काही सोल्युशन आहे ते सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड व्हायचं आहे.
कुठपर्यंत ॲड करायचं त्याच्यामध्ये की जे काही आपण ॲडिशनल कॉपर सल्फेट आहे तो डिझॉल्व्ह होणं तो थांबत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ते त्याच्यामध्ये ते ॲडिशन करत राहायचं आहे. ते ॲडिशन करत राहिले की त्याच्यामधलं जसं काही हीट देतो आहे त्याच्यामुळे जो ॲड करतो आपण जास्तीचं ॲड केलेलं कॉपर सल्फेट तो डिझॉल्व्ह होते. नेक्स्ट स्टेज येईल की तिथं डिझॉल्व्ह होणं तो थांबणार आहे. ओके, बघू आपण. Fasten a thread on a support and suspend it in an empty glass. This thread will act as a nucleation center in the container. Now remove the solution from the burner. Pour the solution in the glass. आपल्याला ज्या बोर्डला ज्या काही मेथड्स दिलेल्या आहेत किंवा ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्सनुसार जात नाही आहे ते, हे वेगळ्या मेथडनुसार जात आहेत. पण तरीसुद्धा आपल्याला क्रिस्टलायझेशनची प्रोसेस काय आहे ती इथून क्लिअर होणार आहे, समजणार आहे. सो वॉच केअरफुली, ते व्यवस्थित समजून घ्या, लक्षात घ्या काय सांगतो आहे. जसं आपल्याला ज्या काही 4 स्टेप दिले आहे त्या 4 स्टेपनुसार आपण जात नाही आहे तरीसुद्धा आपल्याला इथं मात्र जे की क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे ती इथून समजणार आहे. आपल्याला कन्सेप्ट समजणं महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं दाखवतो आहे. ओके, Leave the glass aside for a few days. We see salt crystals formed on the string. बघा याने फिल्ट्रेशन न करता हॉट फिल्ट्रेशन जी एक मी सांगितलं होतं ती त्यांनी डॉप केलेली इथं, आणि नंतर काय केलं इथं तिसरी स्टेप जी आहेत कूलिंगची, ते कूल होऊ दिलेले काही दिवस त्याला त्यांनी तिथं राहू दिले. इतके दिवस त्याला राहू द्यायची गरज नाही ॲक्च्युली. ठीक आहे, आणि त्या ह्याच्याभोवती आता बघा ते जे काही तुमचं कॉपर सल्फेट आहे तो काही धागा आहे त्या धाग्याच्या अवतीभोवती तुम्हाला तिथं क्रिस्टल फॉर्म होताना दिसत आहेत. ठीक आहे, ते प्युअर फॉर्ममध्ये असणार आहे, पण दॅट मीन्स दे आर फ्री फ्रॉम द इम्प्युरिटीज, बोथ इम्प्युरिटीज डिझॉल्व अँड अनडिझॉल्व इम्प्युरिटीजपासून तो तुमचा फ्री असणार आहेत. ओके, हे झालं तुमचं क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे. This happens because the solubility of salt in water increases with temperature of solution. So more salt gets accommodated in the solution than it would have if water was at room temperature. This solution is called a supersaturated solution. The salt from this supersaturated solution gets precipitated out when the solution returns to room temperature. The salt molecules that get precipitated out start forming crystals at the nucleation center, which is the thread in this case. Crystallization is the process of formation of solid crystals of a substance by precipitating it out from a saturated solution. Why don't you try making sugar crystals at home? तुम्ही अशा पद्धतीने घरी साखरेचं प्युरिफिकेशन तुम्ही करून पाहू शकतात. डेफिनेटली करून पहा, प्रयत्न करा, तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश भेटणार आहे आणि क्रिस्टलायझेशनची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला ऑब्वियसली समजणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्रिस्टलायझेशन आहे, हे सिम्पल क्रिस्टलायझेशन आहे. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन काय आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. आता बघा चॉईस ऑफ सॉल्वंट हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. चॉईस ऑफ सॉल्वंटमध्ये काय बघा की द सॉल्वंट टू बी यूज फॉर क्रिस्टलायझेशन मस्ट बी फॉलोइंग प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टी काय काय असल्या पाहिजे बघा. द कंपाऊंड to be crystallized should be less soluble in the solvent at room temperature but highly soluble at high temperature. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही असं सॉल्वंट निवडा की ज्या सॉल्वंटमध्ये रूम टेम्परेचरमध्ये तो कमी प्रमाणामध्ये सोल्युबल होते, पण जसं आपण टेम्परेचर वाढवतो आहे त्याची सोल्युबिलिटी वाढते, असं तुम्ही सॉल्वंट निवडायचं आहे. ओके, चूज करायचं आहे. ठीक आहे, सॉल्वंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड आफ्टर प्युरिफिकेशन. मग सॉल्वंट असा सॉल्वंट घ्यायचा आहे की तो सॉल्वंट पुन्हा त्या जो काही सबस्टन्स आपण तयार करतो आहे प्युअर करतो आहे त्याच्यासोबत तो रिॲक्ट होणार नाही. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. तिसरं, सॉल्वंट शुड बी व्होलाटाईल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ड इझिली. जो काही सॉल्वंट मॉलिक्यूल आहे तो सॉल्वंट मॉलिक्यूल तुमचं व्होलाटाईल असला पाहिजे जेणेकरून तो इझिली इव्हॅपरेट होऊ शकतो. काय होऊ शकतो, तो इझिली इव्हॅपरेट होऊ शकतो. ओके, water, ethyl alcohol, methyl alcohol, acetone, ether or their combinations are generally used as a solvent for crystallization. बघा काय काय वापरू शकतात, कोणते कोणते सॉल्वंट. वॉटर आहे, इथिल अल्कोहोल आहे, मिथिल अल्कोहोल आहे, ॲसिटोन आहे, इथर आहे किंवा अजून इतर काही असतील
त्यांना आपण वापरतो. जसं आता साखरेचं क्रिस्टलायझेशन करायला सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही तिथं पाणी वापरणार आहात, तर पाण्याने तुम्हाला ते ॲज अ सॉल्व्हंट तुम्ही यूज करू शकता तिथं. ओके, द चॉईस इज डन बाय ट्रायल अँड एरर मेथड. ह्या जे काही तुम्हाला ह्या ट्रायल तुम्ही स्पेसिफिक सांगू शकत नाही की हेच घ्यायचं का तेच घ्यायचं, ते तुम्हाला ट्राय करावं लागेल. ठीक आहे, एक इथिल अल्कोहोल, नंतर मिथिल अल्कोहोल, ॲसिटोन, ह्या वेगवेगळ्या मेथड तुम्हाला त्याच्यासाठी वापराव्या लागतील ह्या क्रिस्टलायझेशनसाठी. ओके, ठीक आहे. पुढे काय सांगितलं आपल्याला, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनचा विचार करायचा आहे. आता फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, याच्यामध्ये बघा, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज द मेथड ऑफ रिफायनिंग सबस्टन्सेस बेस्ड ऑन डिफरन्सेस इन देअर सोल्युबिलिटी. आता फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ते क्रिस्टलायझेशनचीच प्रोसेस आहे, पण फ्रॅक्शनल वापरलं याच्यामध्ये शब्द. तर बघा, जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन बनवत असताना जे काही सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे सबस्टन्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असणार आहेत, आणि त्यांची जी काही सोल्युबिलिटी आहे या सोल्युबिलिटी तुमची डिफरन्स असणार आहे, एकमेकांपासून त्यांची सोल्युबिलिटी कशी असणार आहे, वेगळी असणार आहेत. तर म्हणजे याचा अर्थ काय की एखादा सबस्टन्स आहे, तो सबस्टन्स तुमचा 25 डिग्री सेल्सिअसला त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होते, तर एक तुमचा 40 डिग्री सेल्सिअसला तो त्याच्यामध्ये डिझॉल्व होणार आहे. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये सोल्युबिलिटी डिफरन्स तो असला पाहिजे की कोणत्या टेम्परेचरला, तर टेम्परेचरचा डिफरन्स तर त्यांच्यामध्ये असला पाहिजे की जेणेकरून ते आपल्याला सेपरेट करता येतील. जो अगोदर कमी टेम्परेचरला सेपरेट आउट होतो आहे त्याला काढून घेऊ, नंतर त्याला अजून जो काही टेम्परेचर जे आहेत तर कूल डाऊन करू आल्यानंतर जो काही दुसरा आहे तो दुसरा तुमचं तिथं सेपरेट आउट होणार आहेत. त्या सोल्युबिलिटीवरती डिपेंड करतात की सोल्युबिलिटी ह्या डिफरन्स असले पाहिजेत. ओके, इट फ्रॅक्शनेट व्हाया डिफरन्सेस इन क्रिस्टलायझेशन, म्हणजे की क्रिस्टल फॉर्म करतात त्याच्यामध्ये ते तुम्हाला वेगवेगळ्या याच्याने ते भेटणार आहेत. ओके, मिक्सचर ऑफ 2 सोल्यूट A and B आर डिझॉल्व इन द सुटेबल हॉट सॉल्व्हंट टू प्रिपेअर सॅच्युरेटेड सोल्युशन. 2 सोल्यूट घेतलेले A आणि B घेतलेले, त्यांना आपण सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतो आहे आणि त्यांचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन करतो आहे. ओके, द सॅच्युरेटेड सोल्युशन इज फिल्टर्ड टू रिमूव्ह द डस्ट पार्टिकल्स अँड देन अलाउड टू कूल. ओके, त्यांना आपण काय केलं आहे, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला फिल्टर केलेलं आहे आणि त्यांना रिमूव्ह केलेलं आहे, जे काही इनसोल्युबल पार्टिकल आहे तुमचं ते सेपरेट आउट करतो आहे, नंतर आपण त्याला कूल डाऊन होऊ देतो. ओके, ॲज द सोल्युशन कूल द सोल्यूट विच इज लेस सोल्युबल क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. ज्याची सोल्युबिलिटी कमी आहे कूल झाल्यानंतर, समजा मी तुम्हाला काय सांगितलं की एकाची सोल्युबिलिटी 40 डिग्री सेल्सिअसला आहे आणि एकाची सोल्युबिलिटी ही 25 डिग्री सेल्सिअसला आहे. तर आधी जो 40 डिग्री सेल्सिअस ज्याची सोल्युबिलिटी आहे तो आधी तुमचा सेपरेट आउट होऊन जाईल, तो तिथून निघून जाईल. कारण टेम्परेचर आधी तुमचं खूप गरम आहे, ते तुम्ही 60-65 डिग्री सेल्सिअस घेतलेले आहेत, तो डायरेक्ट 25 डिग्री सेल्सिअसवर नाही जाणार, तो आधी काय होईल तुमचं 40 डिग्री सेल्सिअस होईल. तो 40 डिग्री सेल्सिअसला जो तुमचा सबस्टन्स आहे त्या सबस्टन्स क्रिस्टलाइज त्याचे फॉर्म होतील. ते क्रिस्टल फॉर्म झाल्यानंतर आपण त्याला फिल्टर करणार, तर प्युअर क्रिस्टल तुमचे तिथे राहतील. जो काही खाली राहिलेला जो काही पुन्हा लिकर आहे, मदर लिकर आहे, त्या मदर लिकर फिल्ट्रेटचं पुन्हा तुम्ही कूलडाऊन होऊ द्यायचं. ज्यावेळेस त्याचं 25 डिग्री सेल्सिअस तापमान होईल त्या सोल्युशनचं, त्यावेळेस ते तुमचं जो दुसरा सबस्टन्स आहे तर तिथं क्रिस्टलाइज व्हायला सुरुवात होईल, तिथं तो सेपरेट आउट व्हायला सुरुवात होणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ओके, द क्रिस्टल्स आर फिल्ट्रेट वॉश्ड विथ द सॉल्वंट अँड ड्राईड. द मदर लिकर इज कॉन्सन्ट्रेट बाय इव्हॉपरेटिंग द सॉल्वंट. जो दुसरा आहे त्याला इव्हॉपरेट करायचं आपल्याला. ओके, द सेकंड सोल्यूट क्रिस्टलायझेस फ्रॉम द मदर लिकरपासून आपल्याला सेपरेट आउट करायचे. मी तुम्हाला आता सांगितलं ते कसं करायचं ते. ओके, दिस क्रिस्टल आर फिल्टर्ड टू ऑप्टेन द सेपरेट अँड प्युरिफाय सेकंड कंपोनंट. तो सेकंड कंपोनंटसुद्धा तुमचं तिथं प्युरिफाय होऊ शकतो. ओके, ठीक आहे. याच्यासाठी एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बघू आपण. याच्यामध्ये एकदम सिम्पल आहे. काय केलं आहे यांनी, पुन्हा एक वेळ सांगतो, काय केलं आहे की 2 मिक्सचर आहे, ए आणि बी 2 सबस्टन्सेस आहेत, त्यांना मिक्स केलं एका सुटेबल सॉल्व्हंटमध्ये, त्यांचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन केलं, त्यांना फिल्टर केल्यानंतर त्यांच्यातले काही इनसोल्युबल सॉलिड होतील ते बाहेर निघून गेले. खाली आता तुमचं जो काही फिल्टर आहे तो फिल्टर ज्याची सोल्युबिलिटी कमी आहे, म्हणजे जो जास्त टेम्परेचरला तुमचा सोल्युबल झालेला आहे तो अगोदर सेपरेट आउट होऊन जाईल, आणि ज्याचं कमी टेम्परेचरला सोल्युबिलिटी आहे तो नंतर सेपरेट आउट होणार आहे. असं ते फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनची मेथड आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करू, बघू ते एक व्हिडिओच्या थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण त्याला. ओके,
डेफिनेशन दिलेली आहे बघा. काय सांगितलं त्यांनी डेफिनेशनमध्ये, इट इज अ क्रिस्टलायझेशन टेक्निक यूज टू सेपरेट 2 or more सबस्टन्सेस फ्रॉम द सॉल्वंट बेस्ड ऑन द solubility at different temperature. It can be achieved either by increasing or decreasing in the temperature. ओके, अशा पद्धतीने आहेत ते. त्याला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणणार. सबस्टन्सेस घेतलेले आहेत. एक आहे तुमचं पोटॅशियम ब्रोमाइड आणि दुसरं आहे पोटॅशियम ब्रोमेट. 2 सबस्टन्सेस घेत आहेत, त्यांना त्यांचं सोल्युशन करतायत. हे जे काही मिक्सचर आहे यांना आपण पोटॅशियम, आपलं जे काही ब्रोमिन आहे हे एलिमेंट कॉमन आहे त्याच्यामध्ये, त्यांना हॉट कॉन्सन्ट्रेटेड पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये यांचं सोल्युशन आपण बनवतो. जे काही सॉल्वंट आहे ते सॉल्वंट काय ज्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहेत. ओके, सोल्युशन आहे. याला आपल्याला कूल डाऊन होऊ द्यायचं आहे. ते दोघं कंपाऊंड तुमची सेपरेट आउट होण्यासाठी. बघा सोल्युबिलिटी दिलेली आहे त्यांनी. पोटॅशियम ब्रोमाइडची सोल्युबिलिटी दिलेली आहे 0 डिग्री सेल्सिअसला 53.6 आहे आणि 100 डिग्री सेल्सिअसला 104 ग्रॅम तो डिझॉल्व होतो. ओके, तर हे वेगवेगळे दिलेले त्यांनी 0, 20, 40, 60, 80, 100ला दिलेले आहेत. आणि हे किती वॉटरमध्ये 100 ml वॉटरमध्ये आहेत. ओके, ठीक आहे. तसंच पोटॅशियम ब्रोमेटचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. इथं पोटॅशियम ब्रोमाइड 100 डिग्री सेल्सिअसला तुमचा 104 ग्रॅम होत होता, तर इथं तो किती होत आहेत 49.9 आहेत, म्हणजे सोल्युबिलिटी कमी आहे. ओके, आणि 0 डिग्री सेल्सिअसला इथं 3.1 आहे आणि तिथं तुमचं काही 31 काहीतरी होत होतं ते डिझॉल्व. ओके, सेपरेट आउट करता येणार आहे. ओके, पुढे डिस्टिलेशनचा प्रकार आपण इथं बघणार आहोत. डिस्टिलेशन काय आहे ते. आता ह्या डिस्टिलेशनमध्ये तुम्हाला नेमकी काय प्रोसेस आहे, नेमकं काय आहे. त्या डिस्टिलेशनचे वेगवेगळे प्रकार आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहेत. हे त्याच्या अगोदर डिस्टिलेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. ओके, डिस्टिलेशन इज द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द कंपाऊंड ऑर सबस्टन्सेस फ्रॉम लिक्विड मिक्सचर बाय यूजिंग द सिलेक्टिव्ह बॉइलिंग ऑर कंडेन्सेशन. ओके, आधी बॉईल करायचं, वेपर्स फॉर्म करायचं आणि नंतर त्याला कंडेन्स करायचं, त्याला थंड करायचं. ओके, बघा, डिस्टिलेशन मे रिझल्ट इन इसेन्शियली कंप्लीट सेपरेशन ऑर इट मे बी पार्शियल सेपरेशन दॅट इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिलेक्टेड कंपाऊंड इन द मिक्सचर. ओके, म्हणजे यांनी काय म्हटलं की हे आपल्याला सेपरेशन करते, कंप्लीट सेपरेशन करता येतं किंवा पार्शियल सेपरेशन करता येऊ शकतं आपल्याला. डिस्टिलेशन इज अन इम्पॉर्टंट मेथड यूज टू सेपरेट. ही इम्पॉर्टंट मेथड आहेत. व्होलाटाईल लिक्विड फ्रॉम नॉन व्होलाटाईल लिक्विड इम्प्युरिटीज. जे काही तुमचं व्होलाटाईल लिक्विड आहे त्या नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. ओके, युजिंग
लिक्विड हॅविंग सफिशियंट डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉईंट. आता यांच्यामध्ये जो काही बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स आहे तो सफिशियंट असला पाहिजे, ज्याच्यामध्ये ते डिझॉल्व झालेले त्याच्यामध्ये इम्प्युरिटी. हिअर वी डिस्कस 3 टाईप्स ऑफ डिस्टिलेशन: सिम्पल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर. ओके, या 3 प्रकार आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यातलं आज आपण सिम्पल डिस्टिलेशनचा विचार करणार. पुढच्या लेक्चरला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर ते पुढच्या लेक्चरला डिस्कशन करू. आता सिम्पल डिस्टिलेशन काय आहे? लिक्विड विच बॉईल विदाउट डिकम्पोजिशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर प्युरिफाईड बाय द प्रोसेस ऑफ सिम्पल डिस्टिलेशन. ओके, in this process liquid is first converted into its vapor by boiling, and then the vapors is condensed back into the liquid by cooling, and the pure liquid trickle down in the receiver. ओके, बघा काय केलेलं आहे याच्यामध्ये. एक राऊंड बॉटम फ्लास्क घेतलेला आहे. त्या राऊंड बॉटम फ्लास्कला आपण हीट देतोय. हीट दिल्यानंतर जो काही त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये तुम्ही लिक्विड घेतलेलं आहे, बॉईल केल्यानंतर त्याच्यामधून ज्या काही वेपर्स आहेत त्या वेपर्स फॉर्म होत आहेत ॲट द बॉइलिंग पॉईंट. ओके, आणि त्या जे काही वेपर्स आहेत त्या वेपर्स पास होत आहेत त्या एका कंडेन्सर थ्रू. त्याच्यामध्ये तुमचं जो काही वॉटर जे काही वेपर्स आहेत त्या वेपर्स कूल होत आहेत आणि तुम्हाला तिथं जो काही प्युअर लिक्विड आहे तो प्युअर लिक्विड तिथं फॉर्म होताना दिसते. ओके, अशा पद्धतीने बघा ॲपरेटस दिलेले आहेत कशा पद्धतीने यूज करायचं ते. इट कन्सिस्ट ऑफ राऊंड बॉटम फ्लास्क फिटेड विथ कॉर्क हॅविंग द थर्मोमीटर. थर्मोमीटर त्याला आहेत. द फ्लास्क हॅज अ साईड आर्म थ्रू विच इज कनेक्टेड टू द कंडेन्सर. ते कंडेन्सरला कनेक्ट झालेलं आहेत. बघा द कंडेन्सर हॅज द जॅकेट विथ 2 आउटलेट थ्रू द विच वॉटर इज सर्क्युलेट. इथून तुमचं वॉटर जे आहे ते सर्क्युलेट होऊ शकतात. एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे, जेणेकरून त्या जे काही वेपर्स आहेत त्या वेपर्स तुमच्या कूल डाऊन होतील तिथं. ओके, द लिक्विड टू बी डिस्टिल्ड इज टेकन इन द राऊंड बॉटम फ्लास्क. ज्याला आपल्याला डिस्टिलेट करायचे आहेत त्याला राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या क्लॅमला फिक्स करायचं आहे. द फ्लास्क इज प्लेस इन द वॉटर बाथ ऑर बॉईल बाथ ऑर समटाईम वायर गॉज इज केप्ट ऑन द स्टँड ॲज शोन इन फिगर. तशा फिगरमध्ये दाखवलं तसं. द कंडेन्सर इज कनेक्टेड टू द रिसिव्हर टू कलेक्ट द प्युअर लिक्विड. प्युअर लिक्विडसाठी हा रिसिव्हर आपण घेतलेला आहे त्याचा. केअर इज टेकन दॅट द बबल ऑफ थर्मोमीटर इज जस्ट बिलो द साईड आर्म ऑफ द राऊंड बॉटम फ्लास्क. हा जो काही एक जस्ट बिलो द पाहिजे तो, काही खूप जास्त खाली नको पाहिजे. द फ्लास्क इज हिटेड ॲज द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज reach, it starts boil and the vapors rises to the neck of the flask and passes through the side arm into the cooler part of the condenser, which kept cool by circulating the water through its jacket. Okay, the jacket through होतील. The vapor condense and the liquid is collected in receiver. त्या वेपर जे तुमच्या कंडेन्स होतील आणि जे काही लिक्विड आहे ते रिसिव्हरमध्ये तुमचं इथं मिळणार आहेत. ही आपण मेथड याच्या थ्रू व्हिडिओ थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू. Distillation is the process of heating a liquid to form its vapors and then condensing the vapors to form the liquid. It is used to separate two or more substances present in a liquid or for purification of water. The apparatus used for distillation is shown here. Let us see the demonstration. Take some salt water in a retort and heat it till the water gets converted to steam. The steam is collected in the beaker which is connected to the retort as shown here. The steam condenses into drops of water and the salt is left behind in the retort.
बघा, ही सिम्पल डिस्टिलेशनची प्रोसेस आहेत. पुढच्या लेक्चरला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अंडर द रिड्यूस प्रेशर आणि एक एक्स्ट्रॅक्शन ची मेथड आहे, ती मेथड आपण बघू आणि ह्या चॅप्टरला आपण इथं संपवू. 3 लेक्चरमध्ये हे चॅप्टर आपलं संपतं. ठीक आहे. ओके, थँक्यू.